मेहनती रामूची गोष्ट। एका छोट्याशा शांत गावात रामू नावाचा एक गरीब पण मेहनती शेतकरी राहायचा। त्याची छोटी झोपडी आणि थोडीशी जमीन होती। त्याचे संपूर्ण पीक आकाशातून पडणाऱ्या पावसावर अवलंबून होते, पण त्यावर्षी पाऊस आलाच नाही। रामू खूप दुःखी झाला, पण त्याने लगेच डोळे पुसले। त्याने स्वतःशीच ठरवले, रडण्यात वेळ घालवायचा नाही, मेहनतच माझं खरं धन आहे। त्याने गावातील काही दयाळू लोकांकडून थोडेसे बियाणे उधार घेतले आणि दुसऱ्याच दिवसापासून तो सकाळपासून रात्रीपर्यंत शेतात काम करू लागला। शेतात पाणी नव्हते, म्हणून रामूने एक मोठा विचार केला। त्याने दूर असलेल्या नदीपर्यंत एक लहान कालवा खोदण्याचे काम सुरू केले। तो कालव्यातून थोडं थोडं पाणी आणायचा आणि प्रत्येक रोपाला प्रेमाने द्यायचा। ही चिकाटी पाहून निसर्गही हसला। काही दिवसांनी आकाशात काळे ढग जमा झाले आणि मोठा पाऊस सुरू झाला। रामूचं पीक आता जोमाने आणि आनंदाने वाढू लागलं। सोनेरी गव्हाचे पीक इतके सुंदर आले की ते वाऱ्याच्या तालावर डोलू लागले। गावातील लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अरे रामू, तू किती भाग्यवान आहेस। रामू हसून म्हणाला, भाग्य नाही रे मित्रांनो, ही माझ्या प्रामाणिक मेहनतीची फळं आहेत। त्याने पीक विकून कर्ज फेडले आणि आपले छोटे घर दुरुस्त केले। पुढच्या वर्षी त्याने इतर गरजू शेतकऱ्यांनाही मदत केली। रामू गावात मेहनती रामू म्हणून ओळखला जाऊ लागला। आठवण ठेवा, मेहनत आणि चिकाटीने कोणतेही काम अशक्य नाही। कितीही कठीण परिस्थिती असली तरी प्रयत्न करणे सोडू नका।